बऱ्याच ठिकाणी आता ओपन पार्किंग, कव्हर्ड पार्किंग, गॅरेजेस या सगळ्याच बरोबर मेकॅनिकल पार्किंग किंवा पझल पार्किंग या पद्धतीचे पार्किंग आलेले आहेत. आता या पार्किंगचा साधारण एरिया 13.34 स्क्वेअर मीटर इतका असला पाहिजे. त्याचबरोबर या पझल किंवा मेकॅनिकल पार्किंगची उंची किंवा हाईट ही 4.5 मीटर इतकी असली पाहिजे. आता नियमाप्रमाणे ह्या एरियाचे पार्किंग तुम्हाला मिळतात. मात्र ॲक्चुअल प्रॅक्टिकली जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे ह्या पझल पार्किंगचा किंवा मेकॅनिकल पार्किंगचा जे काही सापळा आहे, जो काही त्याचा स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर ह्या एरियाच्या आतमध्ये बसतं आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या सापळ्यामध्ये तुमची कार लागली जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी मेकॅनिकल पार्किंग किंवा पझल पार्किंगला ॲक्चुअल कार पार्क करताना कार पार्किंगचा एरिया हा कमी पडतो. तुम्ही जेव्हा ॲग्रीमेंट साइन करता, तेव्हा हे बघणं अतिशय गरजेचं आहे, की तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये पझल पार्किंग किंवा मेकॅनिकल पार्किंगचा एरिया हा 13.34 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त लिहिलेला आहे का नाही? तरच तुमची कार त्या पझल किंवा मेकॅनिकल पार्किंगमध्ये बसू शकते. आता असे पार्किंग बिल्डर जेव्हा तुम्हाला विकतात किंवा अलॉट करतात, तेव्हा त्याच पद्धतीने लिहिलेले पाहिजेत. त्याच पद्धतीने ते ॲग्रीमेंटमध्ये नमूद झालेले पाहिजे.